हेलो, हाउ आर यू? आई एम फाइन। आप कैसे हो? आई एम गुड, आई एम गुड। सो आप अपना नाम और बिजनेस बता सकते हो, आप क्या करते हो? हाँ, बिल्कुल। मेरा नाम है विशाल पवार। मैं पुणे में मेरे ग्राफिक डिजाइन के कोचिंग इंस्टीट्यूट है। बेसिकली मैं ऑफलाइन, मतलब पिछले कुछ सालों से ऑफलाइन टीचिंग्स दे रहा हूँ ग्राफिक डिजाइनिंग में। ओके। और वही ओके। मेरा सो मेन बिजनेस है। सो आपने हमारा प्रोग्राम ज्वाइन किया था, फिर उसके बाद आपका एक्सपीरियंस कैसा था? अभी करंट सिचुएशन भी बताइए, अभी आपकी क्या है? एक्चुअली मेरा आपके साथ, आपके कोच के साथ जो एक्सपीरियंस रहा है वो बहुत अच्छा रहा है। जो चीजें मुझे सीखनी थी और जो सीखा मैं, जितना जो कुछ भी, वो बहुत हेल्पफुल रहा मेरे बिजनेस के लिए। अभी तक मैं, उससे पहले तक मेरा सिर्फ ऑफलाइन में ही मेरे क्लासेस रहते थे। ऑफलाइन में मैं डिजाइन कोर्सेस वगैरह वो सब सिखाता था, लेकिन आपके कोर्स के बाद मैं उसको कम्प्लीटली ऑनलाइन करने में सक्सेसफुल रहा और वो अच्छे से ऑनलाइन हो गया है। ओके। और जैसे कि अभी जैसे मैंने बताया, पहले ऑफलाइन क्लासेस थे तो उसके कंपैरेटिव अभी ऑनलाइन में मेरे को अच्छे लीड्स भी आ रहे हैं। उसमें कन्वर्जन भी अच्छा हो रहा है। जो लीड्स आते हैं, इंक्वायरीज आते हैं, जो कि ऑफलाइन में उतना नहीं होता था। बेसिकली ऑफलाइन में रेफरेंस थ्रू और वर्ड ऑफ माउथ, ओके। यही मार्केटिंग चलता था, जो कि ट्रेडिशनल मार्केटिंग, तो उससे इतना आता नहीं था। मतलब हम ये बोल सकते हैं कि इस प्रोग्राम के बाद आपने अपना बिजनेस ऑनलाइन अच्छे से सेटअप कर दिया है, और अभी आप अच्छे से ऑनलाइन में बहुत अच्छा कर रहे हो अभी आप, मतलब। यस। इवन ऑफलाइन से ज्यादा अच्छा ऑनलाइन, मतलब कंफर्टेबल हो रहा है और बिजनेस भी बहुत अच्छा आ रहा है। ओके। उससे मेरा रेवेन्यू अच्छा जनरेट हो रहा है। जैसे कि पहले जितने एडमिशन्स इन अ मंथ, जो कि जहाँ पर मुझे 5-6 एडमिशन्स न्यू मिलते थे, अभी आपके कोर्स के बाद ऑनलाइन मार्केटिंग और एड्स के थ्रू उसमें बहुत ग्रोथ हुआ है। ऑनलाइन से मुझे इंक्वायरीज बहुत सारी आती है उसमें। जैसे कि अभी जो फर्स्ट मंथ ही रहा है उसमें अराउंड 30 वगैरह इंक्वायरीज आई थी एडमिशन्स की। उसमें से अब तक 12-15 तो क्लोज हो चुके हैं। ओके, नाइस। बाकी अभी चल रहा है उनके साथ कन्वर्सेशन। ओके। इफ यू आर कंफर्टेबल तो आप इसका एक रेवेन्यू बता सकते हो, आपने अभी कितना किया फर्स्ट? तो अगर रेवेन्यू, अगर वैसे कंपैरिजन में बोला जाए तो अभी एक ही महीना हुआ है तो इतना ज्यादा फर्क तो नहीं दिखा है। बट बहुत अच्छा है, जितना ऑफलाइन से आता था उससे बेटर आ रहा है। जहाँ तक 5 एडमिशन्स, उसकी जगह अब तक 12 से 15 कंफर्म हो चुके हैं। मतलब अभी तक तो तकरीबन 1.5 से 2 लाख का रेवेन्यू जनरेट हो चुका है। सो हम ये बोल सकते हैं कि अभी 10% की कॉस्ट में आपने जो रेवेन्यू जनरेट किया है, तो वो डायरेक्टली 10 टाइम्स है इसमें। यस, यस। अभी जो मेरा कॉस्ट था पहले, वो बेसिकली पोस्टर्स वगैरह ये सब मिला के जितना जाता था, उसके अगेंस्ट एक 50% मेरा कॉस्ट जाता था मार्केटिंग का, ओके। ऑफलाइन मार्केटिंग वगैरह इसका। और जहां मैं 10,000 करता था मेरा एक्सपेंस, तब जाके मुझे 20-25 हजार का रेवेन्यू जनरेट होता था। लेकिन अभी यहाँ पर टोटल अभी तक एक ऐड पे 200-500 ऐसा लगा कि टोटल 4-5 हजार में तकरीबन एक 60-70 हजार के, मतलब एक 4-5 एडमिशन कम से कम उतने स्पेंड पे आ जाते हैं। तो उतने उसमें से तकरीबन एक आप बोल सकते हो लाइक 10-20% से भी ज्यादा का रेवेन्यू आ रहा है, जितना स्पेंड हो रहा है उसके कंपेरेटिव। चलो, सही है, बढ़िया है। सो आप इतने कम इसमें कर रहे हो, एंड ऐसे ही करिए, ग्रोथ करते रहिए। एंड इफ यू हैव एनी डाउट, सो मेरा गाइडेंस तो है ही आपके पास, सो कभी भी आप यस, फोन कर यस। सकते हो, मैसेज कर सकते हो। ओके। ओके। हॅलो ओमकार, हाऊ आर यू? हाय सत्यम, मॅम गुड. हो. तुम्ही तुमचं नाव आणि तुम्ही बिझनेस काय करता सांगू शकता? माझं नाव ओंकार आहे आणि माझा पुण्यामध्ये इंटिरियर डिझायनिंगचा बिझनेस आहे. ओके. आणि आता तुम्ही हा प्रोग्राम अटेंड केला होता आपला, सो हो. ह्याबद्दल मला जरा तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकताल तुमचं? एक्सपिरियन्स तर माझा खूप चांगला होता. जे तुम्ही शिकवलं की तुमचा ऑफलाईन बिझनेस ऑनलाईन कसं घ्यायचंय, तर त्यासाठी मी खूप गोष्टी शिकलो. वेबसाईट तयार केली, सोशल मीडिया तयार केलं, ऍड्स वगैरे रन केले आणि मी 50 च्या आसपास क्लायंट्स वगैरे घेतले ओके. आणि त्यातनं माझा रेव्हेन्यू चांगला झाला. आणि जे तुम्ही एक स्टेप बाय स्टेप फ्रेमवर्क दिलं होतं पूर्ण आठवड्याचं, की या दिवशी काय करायचं, त्याच्या पुढच्या दिवशी काय करायचं, ते मी पूर्णपणे इम्प्लिमेंट केलं आणि त्याच्यातनं मला आय थिंक थर्ड डे मध्येच एक 1.5 लाखाचा क्लायंट मिळाला होता. ओके. इंटिरियर डिझायनिंगचं होतं तुमचं काम, ठीक आहे. सो चांगलं वाटलं हे ऐकून की तुम्ही तुमचं बिझनेस ऑनलाईन
चांगलं सेटअप केलात आणि प्रॉपरली आता व्यवस्थित तुमचं प्रॉफिटेबली ते रन होतंय. ओके. सो पुढे पण काय असेल करेल तर फील फ्री टू रीच आउट. ओके अँड थँक्यू. थँक्यू. हॅलो. हॅलो सर. सो कसं चालू आहे सगळं व्यवस्थित? व्यवस्थित व्यवस्थित. तुम्ही फक्त एकदम. तुमचं नाव आणि तुमचं बिझनेस वगैरे सांगू शकता? हा, माझं नाव स्नेहा तायडे आहे आणि मी पिकल्सचा बिझनेस करते, म्हणजे मम्मीपासनं. तर पहिले आम्ही फक्त म्हणजे ऑफलाईन सेलिंग वगैरे होतं आमचं. आणि तुम्हाला तर बिझनेस. जॉईन झाल्यानंतर आता जे जे गोष्टी चालू आहेत म्हणजे गायडन्स नंतर वगैरे जे आपण अप्लाय केले, मग आता कसं एक्सपिरियन्स होतो? हा, पहिले ना आम्ही फक्त म्हणजे जवळपासचे घरं आणि ओळखीचे घरांपर्यंतच पोहोचलो होतो माउथ पब्लिसिटी थ्रू. पण म्हणजे तुमचे क्लासेस केल्यानंतर आता आम्ही ऑनलाईन पण सुरू केलं आहे. तर आता ऑनलाईनला पण आमचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि ह्यासाठी आता तुम्ही एक मला जनरली रेव्हेन्यू सांगू शकता? आता तुम्ही एक फर्स्ट मंथ मध्ये किंवा सेकंड मंथ मध्ये आता किती करताय? हा, म्हणजे जसं म्हणजे तुम्ही मला क्लासमध्ये सांगितलेलं तसं आपण पहिले स्टार्टिंगला 200 रुपये वगैरे लावून असे ऍड केलेले. तर म्हणजे मार्केटिंग मला काही जास्त खर्च वगैरे पण नाही आला त्यात. आणि आता 1-1.5 महिन्यापासनं 20,000चा रेव्हेन्यू क्रॉस केला आहे. ओके, नाईस. पहिला. हा, म्हणजे असं म्हणू शकतो की आता आपण कमीत कमी बजेटवरती 10 पटीचा रेव्हेन्यू आपण जनरेट करतोय. हो, बरोबर. हो, चालेल. काय प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही हे जे मेंटरशिप आणि हा कोर्स आहे तुम्ही किती रेकमेंड कराल बाकीच्या लोक? मी सांगेल, तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर आपण उगाच ऑनलाईन जाऊन इकडे तिकडे सर्च करतो, या वेबसाईट थ्रू त्या वेबसाईट थ्रू. तर तसं केल्यापेक्षा सरळ तुमचा कोर्स जॉईन करायचा, तुम्ही सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करायच्या आणि डोक्याला काही चिकचिक नाही ठेवायचे आणि मस्तपैकी ऑनलाईन पण बिझनेस सुरू करायचा. चालेल. थँक्यू सो मच हा. मॅम. हॅलो मॅम, कशा आहात तुम्ही? हॅलो सर, मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? आय एम गुड, आय एम गुड. सो तुम्ही तुमचं नाव आणि तुमचं बिझनेस सांगू शकता? काय करता तुम्ही? ओके. माझं नाव वैष्णवी कांबळे आहे आणि मी सध्या ब्युटिशियनचा जो माझा बिझनेस आहे तो मी करतेय. ओके. आणि आतापर्यंत तुम्ही फक्त ऑफलाईन करत होतात. आता ऑनलाईन मध्ये आता जे आपलं एक्सपिरियन्स होतं, जे आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण फॉलो केली, सो आता कसं एक्सपिरियन्स आहे? तुम्ही जरा एक्सपिरियन्स शेअर करा. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे माझा. मी आधी जेव्हा ऑफलाईन करत होते तेव्हा मला एवढे जास्त काही क्लायंट्स किंवा जास्त रीच वगैरे भेटत नव्हती. सो जेव्हा मी स्टार्ट केलं ऑनलाईन करायला आणि तुम्ही सगळा जो मला गायडन्स दिला होता, त्या सगळ्या तुमचे मी स्टेप्स जेव्हा फॉलो केले तेव्हा मला खूप सारी रीच भेटली, म्हणजे ग्रोथ होतीये. क्लायंट्स वगैरे मला भेटतात आहे तुमच्या सगळ्या तुम्ही जे स्टेप्स आहेत ते स्टेप्स फॉलो केल्यानंतर. सो ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन मध्ये खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे सर. ओके. थँक्स टू यू ऑल्सो. सो आता तुमचं ऑनलाईन प्रॉपरली बिझनेस सगळा सेटअप झालेला आहे म्हणजे? हो. ओके. आणि इफ यू आर कम्फर्टेबल तुम्ही रेव्हेन्यू सांगू शकता की आता किती कस्टमर्स आलेत किंवा बुक झालेत किंवा काय? हो, नक्कीच. माझं सध्या 50,000चं मी बुकिंग घेतलेलं आहे आणि ओके. अजून माझे 2-3 क्लायंट्स आहेत. त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. त्यांचं पण मला चांगलं लाइक रिस्पॉन्स येऊन जाईल. पण आता 50,000 मी जनरेट केलंय ऑनलाईन थ्रू. ओके. सो हे सगळं फर्स्ट मंथ एंडिंग मध्येच झालेलं आहे मला असं वाटतं. हो, हो सर, बरोबर. ओके. खूप चांगलं वाटलं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम्स वगैरे किंवा इझिली सगळ्या गोष्टी झाल्या किंवा कसं आहे? सगळं सर तुमच्या गायडन्समुळेच खूप इझी झालं. लाइक मला आधी खूप सारे डाउट्स वगैरे होते, जे तुम्ही माझे वेळोवेळी क्लिअर केले आणि मला प्रत्येक स्टेप्स सांगितले, की मला काय कधी फॉलो करायचंय. सो त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करत गेले. त्यामुळे लाइक आता सगळं काही तुमच्यामुळे सेटअप केलंय मी योग्य प्रकारे आणि अजूनही जरी माझे काही डाऊट असेल तर मी नक्कीच कनेक्ट करेल तुमच्याशी. चालेल, चालेल. नक्की मॅम, कधीही करा. आणि गायडन्स आणि सपोर्ट तर असेलच, काय प्रॉब्लेम. हो सर. थँक यू. थँक्यू.